तर गॅस टंचाईचा हा फटका आता मंत्रालयाला सुद्धा बसताय। मंत्रालयातल्या कॅन्टीन आता बंद होण्याच्या मार्गावर आहे। व्यावसायिक गॅसच उपलब्ध होत नाहीये, त्यामुळे मंत्रालयातलं कॅन्टीन आज आणि उद्यामध्ये बंद पडू शकतं। मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांसह सामान्य जनतेची सुद्धा त्यामुळे मोठी गैरसोय होणार आहे। मंत्रालय म्हणजे खरं तर राज्याचा कारभार ज्या सरकारी ऑफिसमधून हाकला जातो त्या मंत्रालयामध्ये राज्यभरातून अनेक नागरिक येत असतात, मंत्रीगण असतात, त्याचप्रमाणे मोठा सरकारी कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे। या सगळ्यांचेच आता हाल होणार आहेत, कारण मंत्रालयातलं कॅन्टीन आता बंद होणार आहे। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। कृष्णात, व्यावसायिक गॅस उपलब्ध होत नाहीत, मंत्रालयातलं कॅन्टीन त्यामुळे बंद होणार असल्याचं कळतंय, काय नेमकी परिस्थिती आहे? मुंबईतले काही हॉटेल्स बंद पडलेलीच आहेत, परंतु आता त्याचा गॅस टंचाईचा मोठा फटका हा मंत्रालयाला देखील बसणार आहे। कारण मंत्रालयातील जे कॅन्टीन आहेत ते बंद होण्याच्या मार्गावर आहे, कारण तिथला जो व्यावसायिक गॅस आहे तोच उपलब्ध होत नसल्यामुळं सध्या आजच्या घडीला दुपारपर्यंत कदाचित जेवण जे आहे किंवा इतर गोष्टी आहेत त्या होऊ शकतात, परंतु संध्याकाळी किंवा उद्यापासूनच काय करायचं असा एक प्रश्न तिथल्या कॅन्टीन व्यवस्थापकांना पडलेला आहे। कारण जर तिथलं कॅन्टीन बंद पडलं तर थेट मंत्रालयातले कर्मचारी आणि तिथं येणाऱ्या जे सामान्य लोक आहेत त्यांना मोठा फटका बसतो। आणि आता मुंबई शहरात किंवा राज्यभरात व्यावसायिक गॅसच उपलब्ध होत नसल्यामुळे सर्वत्र त्याचा मोठा फटका सर्वांना आपल्याला पाहायला मिळतो। ठीक, कृष्णात, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। अशा प्रकारे गॅस तुटवड्यामुळे नेमकी काय परिस्थिती आहे आणि कुठे कुठे याचा परिणाम जाणवू लागलाय हे आपण पाहतो। ते मंत्रालयातल्या कॅन्टीन सुद्धा आता बंद होण्याची शक्यता आहे।